श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. बऱ्याच दिवसापासून या चॅनलवरती व्हिडिओ टाकला नव्हता. त्याचं कारण अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे माझ्या आयुष्यामध्ये. खरंच दत्त महाराज वाईट आहेत का आपल्या नशिबात आहेत हे चुकत नाही, काय नेमकं, असे अनेक प्रश्न आहेत. खरं तर प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असतात, पण तरीही ज्यावेळी आपलं मन अगदी बेचैन असतं तेव्हा आपलं कशातच लक्ष लागत नाही. बरीच गुरुचरित्र पारायणं झाली, दुर्गा सप्तशती पारायणं झाली. तिला मरण आलं तो महिना अतिशय शुभ होता, पण तरीही मन मात्र माझं मानत नाही. आजारी होती ती, अंथरुणाला खिळून होती. मला माहितीही नव्हतं आजारी आहे अशा बातम्या येत होत्या कानावरती, पण इतकी तिची अवस्था हे असेल असं मला माहीत नव्हतं. मी गुरुचरित्र पारायण करत होते. त्यात आमच्या घरामध्ये एक लग्न आलं होतं. या कालावधीमध्ये तिच्याकडं जायचं राहिलं. खरं तर ती इतकी आजारी असेल, अशी घटना घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, कारण त्या गोष्टीचा मला इतका जबरदस्त धक्का बसला आहे. दत्त जयंतीच्या वेळेस मी संकल्प केला होता की 12 पारायणं, प्रत्येक महिन्याला एक पारायण करायची. आजही खरं तर मी करू शकते, कारण आता मे महिन्यामध्ये 6वं पारायण निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे आणि आता जून महिना लागलेला आहे, 7वं पारायण. पण आता मनस्थिती माझी ठीक नाही, त्यामुळं काय करावं हे कळत नाही. शक्यतो मी नाही आता पुन्हा कधीतरी संकल्प करावा म्हणते. कधी कधी मनात असा विचार येतो की आपण इतकं देवाचं करतो आणि जी लोक चांगली असतात त्यांच्याच बाबतीत देव नेहमी वाईट का गोष्टी घडवून आणतो. तर खरं तर आता ह्या पाठीमागं काय कारण नाही मला माहीत नाही, पण मी असं म्हणणार नाही तर महाराजांनी किंवा श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आल्यापासूनच अगदी हे झालं, वाईट झालं असं नाही म्हणणार मी. कारण कसं आहे की स्वामी समर्थांची सेवा करायला लागल्यापासून, कारण स्वामी समर्थांचा जो काही मला अनुभव आला आहे तो अतिशय मोठा अनुभव आहे. की एका वेळी ज्यावेळी सगळे माझ्या विरोधात असताना, अक्षरशः वेळही म्हणजे म्हणतात ना की वेळही आपल्या विरोधात होती, कुठलीच गोष्ट हे नसतानासुद्धा स्वामी समर्थ, फक्त स्वामी समर्थ त्यावेळी माझ्या पाठीशी उभं राहिले होते. अचानकच त्यावेळी मला स्वामी समर्थांचा, कधीही मी जपही करत नव्हते, पण त्यावेळी मात्र मला असं वाटलं की काही नाही, आपण स्वामी समर्थांचा लिखित जप करावा आणि मी खूप वेळ त्यांचा लिखित जप केला. त्या दिवसापासून खरं तर माझं आयुष्य पालटून गेलं. स्वामी समर्थांचा अतिशय चांगला अनुभव मला आला आहे. त्यामुळं आता असं नाही म्हणणार की माझ्या आयुष्यात एक दुःखद घटना घडलेली आहे त्यामुळं मला संकल्प केल्याप्रमाणे बाकीची पारायणं करण्यासाठी मन होत नाही. आणि खरं तर संकल्पामध्ये मी प्रत्येक महिन्याला पारायण करण्याचा प्रयत्न करेन असंच बोलले होते, कारण शेवटी आपण सांसारिक माणसं आहोत. आपल्या आयुष्यात अनेक सुखदुःख येत असतात. उद्या काय होईल हे आपण सांगू शकत नाही. आपल्या आयुष्यात नेमकं आजचं आपण सांगू शकतो, पण उद्या मी असं करेन तसं करेन असंसुद्धा आपण नाही बोलू शकत, कारण उद्या काय हे त्या परमेश्वरालाच माहिती असतं. त्याचप्रमाणे मीही संकल्प करताना मी प्रत्येक महिन्याला एक पारायण करण्याचा संकल्प करेन असं बोलले होते. आणि खरं तर दत्त महाराजांच्या स्वामी समर्थांच्या कृपेनं सगळी पारायणं अगदी निर्विघ्नपणे पार पडली. खूप चांगले अनुभवही आले. पण एक वाईट घटना घडली, आणि वाईट घटना म्हणजे की माझी आई होती, वयस्कर होती, ती वारली. तिची माझी शेवटची भेटही झाली नाही. तो एक सल माझ्या मनामध्ये राहिला आणि त्यामुळं मला अतिशयच म्हणजे वाईट वाटतं आहे की तिची शेवटची भेट व्हावी अशी माझी इच्छा होती. पण योगायोग असं की तो जुळूनच आलं नाही. आणि कसं आहे की आई म्हणजे काय हे आपण ज्यावेळी आई या जगात नसते तेव्हाच कळतं आपल्याला की आई म्हणजे काय असते ते. आई असताना अनेक वेळा आपण आईकडं दुर्लक्ष करतो, आईच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करतो,
आई आपल्याला हाक मारत असते, बोलावत असते, पण तिच्याकडं आपण जाण्यासाठी टाळाटाळ करतो की आज नको, उद्या जाऊ, नंतर जाऊ, असं करून आपण दुर्लक्ष करतो. आणि अचानकच अशी एक बातमी कानावर येते की आई या जगात राहिली नाही. तेव्हा तेव्हा खूप त्रास होतो, की इतका मनस्ताप मला होतो आहे की तेव्हापासून खरं तर माझं मनच कशात लागत नाही. त्यामुळे असं वाटते की थोडे दिवसासाठी आता पारायण वगैरे नको करायला. मग अजूनही मी नक्की नाही ठरवू शकत, पण अजूनही नक्की ठरलेलं नाही, पण तरीही असं वाटतं की आता थोडे दिवस गॅप घ्यावा, म्हणजे ह्या धक्क्यातून पूर्णपणे सावरस्तोपर्यंत. कारण कसं आहे की असंही माझी आई वयस्करच होती, पण तरीही आई जाण्याचं दुःख मला खूप हे झालेलं आहे की तिची शेवटची भेटही झाली नाही. मग सतत त्याच आठवणी येत राहतात. मग असंही मनात येतं की दत्त महाराजांची मी एवढी पारायणं करत होते, प्रत्येक वेळी दत्त महाराजांना सांगत होते की माझ्या आई वडील, माझी जी माणसं आहेत त्यांना सुखरूप ठेवा, त्यांच्या बाबतीत काही वाईट गोष्टी घडू देऊ नका, त्यांना सुखात ठेवा. तरीही मग असं का केलं, असंही विचार मनात येतो. पण खरं तर कसं आहे की जीवन मरण ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. त्यामुळं अगदी द्विधा मनस्थिती आहे माझी कशातही लक्ष लागत नाही. हा जो चॅनेल आहे तो मी फक्त भक्ती मार्गासाठी, लोकांना भक्तीचा मार्ग सांगावा यासाठी उघडलेला आहे. त्यामुळं बरेच दिवस या चॅनेलवरती मी व्हिडिओ टाकलेला नाही. तर आता इथून पुढं मी व्हिडिओ टाकेन, पण थोडं समजून घ्या. आणि कसं आहे की माझं अजून सबस्क्राईबसुद्धा इतके नाही आहेत किंवा अतिशय लहान चॅनेल आहे, पण तरीसुद्धा मी फक्त लोकांना भक्तीचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नेहमीच सांगत राहील. कारण जे काही आयुष्याच्या वाटेवरती जे काही मला चांगले अनुभव, चांगले वाईट आले, दत्त महाराजांच्या सेवेत आल्यापासून माझं नेमकं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. अनेक चांगले अनुभव मला आले आहेत. त्यामुळं मीही हाच सल्ला देईल की कसं आहे की आपलं रोजचं दिनक्रम करून, आपली रोजची कामं करून, राहिलेल्या वेळेत दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापेक्षा, दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा, नको तिथं लक्ष घालण्यापेक्षा नक्कीच देवाचं नामस्मरण करा, पारायण करा. त्याचा खूप फायदा होईल. खूप मोठ्या मोठ्या इच्छा दत्त महाराजांच्या, श्री स्वामी समर्थांच्या, अगदी अंबाबाईच्या कृपेनं पूर्ण होतात. मी सुद्धा आजपर्यंत स्वामीचरित्र पारायण केली आहेत, गुरुचरित्र अनेक पारायणं केली आहेत, 108 स्वामी समर्थांची पारायणं केली आहेत. त्यावेळीच खरं तर आई एका वेळी मला म्हणत होती की ये भेटायला, पण खरं तर मला त्यावेळी नाही आलं अंदाज एवढा की पुढं जाऊन असं होईल म्हणून. मग कधी असं विचार येतं मनामध्ये की दत्त महाराजांनी, स्वामी समर्थांनी शेवटची भेट का नाही माझी त्यांची घडवून आणली, काय माहीत, ते मला सांगू नाही शकत मी. पण खूप त्रास होतो आहे. कारण कसं आहे की म्हणून मी तुम्हालाही एक गोष्ट सांगेन की जर तुमची आई हयात असेल तर कृपया, आईच काय पण प्रत्येक नात्याला वेळ द्या, प्रत्येक नात्याला वेळ द्या. अजिबात अगदी चुकीच्या गोष्टी हे करू नका, राग लोभ मनामध्ये ठेवू नका. अनेकदा आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी राग मनात असतो, मग तो राग धरून आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. कृपया अजिबात तसं करू नका. राग लोभ सगळ्या गोष्टी सोडून द्या. जर काही तुमचा कुणावरती राग असेल तर सोडून द्या. आणि तुमची आई जर हयात असेल तर अगदी मनातल्या सगळ्या गोष्टी तिला सांगा, तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण काय आहे की आजकालच्या जगामध्ये आपण काही सांगू शकत नाही, उद्या काय घडेल हे आपल्याला सांगता येत नाही. मला तर अनेक वेळा दत्त महाराजांचा रागही येतो, स्वामी समर्थांचा रागही येतो की मी इतकी पारायणं केली, त्यांना राखी बांधते मी, प्रत्येक रक्षाबंधनला राखी बांधते, भाऊबीजेला त्यांना ओवाळते, तरीही माझ्या बाबतीत असं का घडलं. पण मला खरंच नाही कळत आहे, या प्रश्नाचं उत्तर नाही मला भेटत आहे की नेमकं असं चांगल्या लोकांच्या बाबतीतच असं का घडतं. जे वाईट लोक असतात ती नेहमीच आनंदी समोरून तर दिसतात, मग खरं काय माहिती नाही, पण ती समोरून तरी खूप आनंदी दिसतात. आणि जी चांगली आहेत ती मात्र सतत रडत पडत असतात, त्यांच्या आयुष्यात सुख येत नाही, काही गोष्टी वाईट घडत असतात. यासाठी मला खूप वाईट वाटतं की असं का घडतं. त्यामुळं
जे काही, पण एक गोष्ट मात्र सांगेल की माझ्या आईला जे काही मरण आलं ते अतिशय शुभ दिवस होता. अधिक महिना होता. खरं तर अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याचा तो सण असता. प्रत्येक लेक आईची ओटी भरते. माझी आई अगदी सवाष्ण मेली आहे. भरल्या कपाळानं माझी आई देवाच्या घरी गेली आहे. अधिक महिन्यात गेली आहे. त्यामुळं खूप अगदी छान वाटतं आहे. आणि एक अनुभव मात्र मला इथं सांगावासा वाटतो आहे की ज्यावेळेस मी आईच्या 10व्याच्या कार्यक्रमाला घरून निघाले होते, त्यावेळी जाताना मला पहिल्यांदा खरं तर आपले तुळजाभवानी अंबाबाईचं दर्शन झालं. त्यानंतर दत्तगुरूंची पालखी मला जाताना दिसली. त्या दिवशी माझ्या आईचा 10वा होता. त्या दिवशी दत्तगुरूंची पालखी मला वाटेवर जाताना दिसली. ज्या रोडनं आम्ही चाललो होतो त्याच रोडनं दत्तगुरूंची पालखी आमच्या पुढे दिसली आम्हाला. तोही अतिशय शुभ संकेत होता. आणि नंतर पुन्हा एकदा स्वामी समर्थांचं दर्शन झालं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचायला मिळालं मला. तिथे एका ठिकाणी लिहिलं होतं. त्यामुळे सगळे दिवस अतिशय शुभ झाले. सवाष्ण आई गेली, अधिक महिन्यात गेली, शुभ महिना होता तो. त्यामुळं खरं तर माझ्या आईच्या आयुष्याचं सोनं झालं. पण तरीही माझं मन मात्र कशातही लागत नाही. सतत त्याच गोष्टी माझ्या मनात येतात. त्यामुळं मी चॅनेलवरती व्हिडिओ टाकलेला नाही. कृपया यापुढं मी नेहमी व्हिडिओ टाकत जाईल. आणि तुमची आई आज जिवंत असेल, हयात असेल तर तिच्याकडं दुर्लक्ष करू नका. हे मी पुन्हा एकदा सांगते. आईच काय, आई वडील जी काही नाती आहेत त्यांना वेळ द्या. परमेश्वराचं नामस्मरण करत जा. आता सध्या यावेळी माझी द्विधा मनस्थिती आहे. कधी कधी वाटतं की परमेश्वरानंच वाईट केलं, कधी कधी वाटतं नाही स्वामी का कोणाचं वाईट करतील. मग मला कळत नाही नेमकं काय करावं. पण सध्या मी पारायण करू की नको अशा द्विधा मनस्थितीमध्ये आहे. त्यामुळं नाही मी सांगू शकत 7वं पारायण मी करेन का नाही. आजपर्यंत 6 पारायण अतिशय चांगला अनुभव आला आहे 6 पारायणाचा. मग आता या महिन्यातले पारायण मी करेन का नाही, किंवा पुन्हा कधी संकल्प करेन. पण तरीही दत्त महाराजांच्या अनेक ज्या काही चांगल्या आठवणी आल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगेन. तुम्ही पारायण कशा पद्धतीनं करू शकता, लहानसं पारायण, यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुमच्या आठवणी जर आईसोबत काही असतील तर श्री स्वामी समर्थ.